कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईच्या वरळीतील बीडीडीच्या नव्या घरांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्या। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी पुनर्विकासातील नवीन घरांची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा एकत्र प्रवास। बीडीडीतील कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटरच्या विहार क्षेत्राचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। 4 पादचारी भुयारी मार्गांचंही लोकार्पण होणार। विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग उद्या 4:30 वाजेपासून खुले होणार। डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाले उपस्थित राहणार। कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा आज बंद ठेवली जाणार। राऊतांकडून वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा आणि नाथ परंपरेचा अपमान। राऊतांनी सर्वांची माफी मागावी, अन्यथा मर्दानगी काय असते ते दाखव, नवनाथ बन यांचा इशारा। कोणी काय खावं याचा निर्णय सरकार पालिकेने घेऊ नये, स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी कशी आणता, राज ठाकरे यांचा सवाल। कोर्टाचा आदेश डावलून कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी। धर्माच्या नावाखाली कबुतरांना खायला घालणं चुकीचं, जैन मुनींनी विचार करायला हवा, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी याही महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 8 ऑक्टोबरला पार पडणार। सुनावणी लांबणीवर पडल्यानं निकालाची प्रतीक्षा कायम। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते, तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं, उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी, मात्र त्यावरून रोहित पवारांची ट्विट करत टीका। सूरज चव्हाणांची अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यावर केली टीका। नवाब मलिक बीएमसी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समितीची स्थापना। सना मलिक, झिशान सिद्दीकी, संतोष दुव्वाळ यांचा समितीत समावेश। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाणार। राज ठाकरेंची मुंबईतील शाखाध्यक्षांसोबत चर्चा, वांद्र्यात बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा शाखाध्यक्षांना कानमंत्र। मतदार याद्यांमधील घोळ यावरून राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। न्यायव्यवस्थेचा सर्वांनी मान ठेवला पाहिजे, सत्ता गेली म्हणून लोकशाहीवर आरोप करणं चुकीचं। लोकशाहीतील ला तुम्ही मानत असाल तर लोकमताचा आदर केला पाहिजे, दीपक केसरकरांचं विधान। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी। प्रकाश आंबेडकर आज स्वतः उपस्थित राहणार। औरंगाबाद खंडपीठातील आजच्या सुनावणीकडे लक्ष। माधुरी हत्याकांड प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी गुरुवारी सुनावणी घेण्याचं कोर्टाने म्हटलं होतं। ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी स्वीकारा मोहिमेची भाजप आता जनजागृती करणार आहे। मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सवात भाजप जनजागृती करणार। भाजपकडून बॅनरबाजी। आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची केस बंद। पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर। ऋषिराज सावंत मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचं समोर आलं होतं। फसवणूक प्रकरणात रवींद्र फाटक आणि पत्नीची निर्दोष सुटका। गिरगाव महानगर दंडाधिकारी कोर्टाचा निर्णय। 26 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपातून 8 जणांची सुटका। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज अॅडव्होकेट मिलिंद पवार आज मागे घेणार। राहुल गांधी वंचित सोबत कायदेशीर लढाईत सामील व्हायला हवे होते। आमच्यासोबत लढाईत असतात तर निवडणूक आयोग आधीच उघडा पडलं असतं। प्रकाश आंबेडकरांचं राहुल गांधी आणि खरगेंना पत्र। मतदार यादीत एकाच महिलेचं 6 वेळा नाव। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातील प्रकार समोर। सुषमा गुप्ता या महिलेचं एका मतदार यादीत 6 वेळा नाव। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंचं ट्विट। बोरिवलीच्या आयसी कॉलनीत गुजराती मराठी कुटुंबात वाद। गुजराती व्यक्तीनं मराठी माणसाला मारहाण केल्याचा आरोप। पोलीस हॅपी होम सोसायटीत दाखल झाल्याची माहिती। मनसे कार्यकर्तेही कॉलनीत दाखल झाले।
पुण्यात एका बैठकीत माजी महापौर सिद्धार्थ धेंडेंचा मोबाईलवर गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागेसंदर्भात बैठक सुरू असताना प्रकार समोर. आंबेडकरी जनतेने धेंडेंविरोधात त्यांच्यात नाराजी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची आज 13वी पुण्यतिथी. पुण्यतिथी निमित्ताने लातूरच्या बाभळगावमध्ये प्रार्थना सभेचं आयोजन. अभिवादनासाठी कार्यकर्त्यांची समाधीस्थळावर गर्दी. नाशिकच्या चांदवडमध्ये 23 ऑगस्टला काँग्रेसची कांदा परिषद. कांदा परिषदेतून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा. कांदा खरेदी घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस आक्रमक. बुलढाण्यात नागरी प्रश्नांवरून काँग्रेसची मलकापूर पालिकेत धडक. 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ठाण्याला भोंगेमुक्त करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची आज सकाळी 11 वाजता भेट घेणार. किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1906 विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले. पुन्हा भोंगे लावायचे असल्यास अर्ज करावा लागणार, मात्र त्याची मर्यादा 3 महिन्यांसाठीच आहे. आरती साठेंची मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड. आरती साठेंच्या नियुक्तीवरून राजकीय नेत्यांनी दर्शवला होता विरोध. आरती साठेंचा आणखी 3 जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.